तळेगावच्या महामार्गावर पेट्रोल पंपावर झालेली जबरी लूट 3 तासात उघडली। पोलिसांनी जे उघड केलं त्याने सर्वांनाच धक्का बसला, कारण लुटारू कुठून आले नव्हते तर घरचेच होते। जाणून घेऊया धक्कादायक गुन्हा आणि पोलिसांची अचूक कारवाई। तळेगाव दशासर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये राघव पेट्रोल पंपावर ते रॉबरीच्या घटना झालेली आहे म्हणून असा माहिती पडला। जे माहिती एकदा आली की तात्काळ कंट्रोल रूमनी सगळे एरियाजला नाकाबंदी लावायची आहे असा इन्स्ट्रक्शन्स दिली होती आणि सोबत ठाणेदार तळेगाव दशासर, SDPO चांदूर रेल्वे, PILCB आणि त्यांचे टीम सोबत तिथे पोहोचले आणि त्यांनी ते चौकशी सुरू केली आणि चौकशी करताना असा संशय आला की तिथे पेट्रोल पंपावर काम करणार एक माणूस जे सेल्समन आहे आणि त्यांच्या सोबतच्या जे पेट्रोल पंपावरच्या जे मॅनेजर आहे त्यांची काही स्टेटमेंट आणि जवाबमध्ये काही फरक आहे म्हणून असं वाटला। तर टीम्सनी ते दोन्ही माणूसला ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली आणि सखोल चौकशी दरम्यान त्यांनी कबुली दिली की ते दोन्ही माणूस मिळून इतर आणखी 3 आरोपी सोबत हे पूर्ण घटना केलेली आहे म्हणून। तर त्याबद्दल गुन्हा पण दाखल केलेली आहे आणि ते 5 आरोपीला अटक पण केलेली आहे आणि त्यांनी वापरलेली 5 मोबाईल आणि जे 4 व्हीलर आहे ते पण ताब्यात म्हणजे रिकव्हरी केलेली आहे आणि आता जे चोरीचं जे कॅश आहे 3 लाख आणि 6,000 त्यांची रिकव्हरीचा प्रयत्न सुरू आहे। तळेगावमधील या लूट प्रकरणात पोलिसांनी वेळेवर कारवाई करत केवळ गुन्हेगार पकडले नाहीत तर घरभेदीची धक्कादायक कथा उघड केली आहे। ही कारवाई म्हणजे पोलीस यंत्रणेचा विश्वास अधिक मजबूत करणारी आहे।